पाहू शकता मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक दिसेल आणि इथे तुम्हाला 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र तेही तहसीलदाराचं डाउनलोडचा ऑप्शन आलेला आहे। अप्लाय केलेलं होतं 10 तारखेला आणि मिळालेला आहे 13 तारखेला। डाउनलोड वरती क्लिक करा। पाहू शकता इथे तुमचं 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र डाउनलोड झालेलं आहे। यामध्ये लाईव्ह प्रूफ आहे, स्क्रीनवरती पाहू शकता। हे कसं करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कोणकोणती कागदपत्र अपलोड केलेत संपूर्ण माहिती भेटून जाईल। नमस्कार मित्रो, आपल्याला 3 वर्षाचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला हवा आहे का? घर बसल्या फक्त 33 रुपये 60 पैशात मिळवू शकता, कुठेही जाण्याची गरज नाही। कशा पद्धतीने घर बसल्या ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तहसीलदार उत्पन्न दाखला तोही 3 वर्षाचा मिळवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ A to Z शेवटपर्यंत पहा, म्हणजे कोणती कागदपत्र अपलोड करायची, त्याचबरोबर पेमेंट करून किती दिवसात हा उत्पन्न दाखला मिळू शकतो हे लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। मित्रो, 3 वर्षाचा उत्पन्न दाखला काढण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंक वरती क्लिक करून या वेबसाईट वरती येऊन जाल। या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला पहा उजव्या कोपऱ्यामध्ये इथे लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। तुम्ही नवीनच या वेबसाईट वरती आला असाल तर नवीन युजर नोंदणी करावी लागेल। यासाठी पहा नवीन युजर नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर पहा इथे आपल्याला पर्याय 1 आणि पर्याय 2 असा ऑप्शन आहे, त्यापैकी पर्याय 1 वरती क्लिक करा। त्यानंतर पहा इथे आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो आहे तो। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करा आणि OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करा। यानंतर 1 टाइम OTP इथे येऊन जाईल, तो इथे एंटर करा। त्यानंतर युजर नेम इथे टाइप करायचा आहे। आता युजर नेम तुमचं नाव किंवा जे काही टाकायचं आहे, उदाहरणार्थ पहा ABCD 1 2 3, जर अवेलेबिलिटी असेल तर इथे अवेलेबिलिटी येऊन जाईल। युजर नेम टाइप करा, त्यानंतर चेक युजर नेम वरती क्लिक करा। इथे पहा यू कॅन यूज दिस युजर नेम असा मेसेज येणं गरजेचं आहे। ऑलरेडी युजर वापरला असेल तर नवीन तुम्ही युजर नेम टाइप करू शकता। त्यानंतर इथे पासवर्ड तुमचा टाइप करायचा आहे, तुम्हाला जो वाटेल तो। उदाहरणार्थ पहा citizen@123 अशा पद्धतीने तुम्ही तुमचा टाइप करू शकता। त्यानंतर कन्फर्म पासवर्ड, त्यानंतर आपले पूर्ण नाव इंग्रजीत, त्यानंतर ऑटोमॅटिकली मराठीत येऊन जाईल। तुमची जन्मतारीख इथे टाकायची आहे, त्यानंतर वय इथं टाकायचं आहे। त्यानंतर पहा इथे मला मान्य आहे चेकबॉक्स वरती क्लिक करा आणि त्यानंतर नोंदणी करावरती क्लिक करा। यानंतर पहा इन्फॉर्मेशन तुमची सेव्ह झालेली आहे। तुमचा युजर नेम जो टाइप केलेला आहात तो येऊन जाईल। पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला आहात तो पासवर्ड असेल तर पहा ओके वरती क्लिक करा। आता तुम्हाला पुन्हा त्या वेबसाईट वरती यावं लागेल। इथे तुम्हाला युजर नेम, इथे तुमचा पासवर्ड, इथे हा कॅप्चा इथे फिल करा, तुमचा जिल्हा इथून सिलेक्ट करा आणि लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने होम पेज ओपन होईल। आता आपल्याला इन्कम सर्टिफिकेट 3 वर्षाचं काढायचं आहे। यासाठी पहा उजव्या कोपऱ्यात मुख्य पृष्ठाच्या खालती तुम्हाला शोधायचं आहे महसूल विभाग, यावरती क्लिक करा। यानंतर पहा इथे उपविभाग सिलेक्ट करायचा आहे, इथून महसूल सेवा। त्यानंतर पहा इथे तुम्हाला दाखल्यांची नावे देण्यात आलेली आहेत। यापैकी आपल्याला कोणता दाखला काढायचा आहे तर पहा मिळकतीचे प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट, यावरती क्लिक करा। त्यानंतर पुढे जा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। यानंतर पहा आपल्याला आता उजव्या कोपऱ्यामध्ये डॅशबोर्ड आणि सर्व्हिस लिस्ट देण्यात आलेली आहे, सर्व्हिस लिस्ट वरती क्लिक करा। यानंतर पहा आपल्याला इथून पुन्हा मिळकतीचे प्रमाणपत्र सिलेक्ट करायचे आहे। यानंतर पहा इथे तुम्हाला मिळकतीचे प्रमाणपत्रासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात याची माहिती देण्यात आलेली आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा। कोणकोणती दाखले लागणार आहेत, कसे अपलोड करायचे आहेत ते शेवटपर्यंत सांगणार आहे। यामुळे पहा पुढे जा यावरती क्लिक करा। यानंतर आता मिळकत प्रमाणपत्र, इथून पुढे व्हिडिओ महत्त्वाचा आहे। 3 वर्षासाठी पाहिजे की 1 वर्षासाठी इथे सिलेक्ट करायचं आहे। आपल्याला 3 वर्षासाठी हवा असेल तर 3 वर्षासाठी वरती क्लिक करा। त्यानंतर पहा संबोधन अर्जदाराचा तपशील लिहायचा आहे। संबोधन पहा कुमार कुमारी जे काय आहे ते सिलेक्ट करा। तुमचे इंग्रजीत नाव ऑलरेडी युजर नेम क्रिएट करते वेळी आलेलं आहे। आता तुमचं मराठीत नाव ऑटोमॅटिकली आलेलं आहे। वडिलांचे नाव इथे तुम्ही पतीचे नाव लिहायचे आहे, इंग्रजीत लिहा, ऑलरेडी मराठीत येऊन जाईल। त्यानंतर जन्मतारीख, वय, मोबाईल नंबर, तुमचं लिंक हे येऊन जाईल। ईमेल आयडी तुम्ही टाकू शकता। त्याचबरोबर पहा व्यवसाय इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तुम्ही काय करता, शेती, शेतमजुरी जे काही करत असाल तर ते तुम्ही इथे लिहायचं आहे। त्यानंतर पहा तुमचा आधार क्रमांक,
त्यानंतर पहा इथे अर्जदाराच्या निवासाचा तपशील, इथे घर क्रमांक, तुमचं जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड, त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक असल्यास इथे एंटर करा. त्यानंतर पहा कुटुंबातील सज्ञान व्यक्तींची माहिती आता आपल्याला द्यायची आहे. आता तुम्ही अर्जदार आहात तर तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत ते लिहायचं आहे. उदाहरणार्थ पहा मुलगा, कुटुंबातील व्यक्तीचे नाव इथे लिहायचं आहे, त्याचं वय इथे टाकायचं आहे, तो व्यवसाय कोणता करतो, नोकरी कोणती करतो ते इथे टाकायचं आहे, उत्पन्न त्याचं काय असेल तर ते टाकायचं आहे, ऍड करायचं आहे. असे कुटुंबातील सर्व सज्ञान 18 वर्षांवरील व्यक्तींची नावे इथे एंटर करा आणि त्याचं उत्पन्न लिहायचं आहे. त्यानंतर पहा लाभार्थीचा तपशील, यामध्ये पहा तुम्हाला लाभार्थीचा तपशील लिहिते वेळी कोणाला दाखला आवश्यक आहे. आता अर्जदार वडील असतील तर लाभार्थी कोण असेल तर मुलगा, तर मुलग्याचं नाव इथे मुलगा सिलेक्ट करा. लाभार्थीचं संबोधन इथे कुमार कुमारी जे काय असेल ते, लाभार्थीचे नाव इथे एंटर करा. त्यानंतर प्रमाणपत्र कशासाठी हवंय, शिक्षणासाठी, वैद्यकीय की इतर कामासाठी, तर शिक्षणासाठी हवे असेल तर शिक्षणासाठी. ऑलरेडी इथे उत्पन्न प्रमाणपत्र कशासाठी हवे त्याचा तपशील येऊन जाईल. त्यानंतर पहा कुटुंबाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे विवरण. आता खातेदाराचे नाव, आता त्यांच्या नावावरती शेत जमीन आहे का तर त्यांचं नाव लिहा, जे काही अर्जदार आहे त्यांचं. शेतीचे एकूण क्षेत्र इथे टाईप करायचं आहे, किती हेक्टर आहे ते. निवडामधून आर की एकर की गुंठे, आता गुंठ्यामध्ये असेल तर गुंठे सिलेक्ट करा, एकर मध्ये असेल तर एकर मध्ये. शेतीचे विवरण, शेतीमध्ये काय काय करता ते इथे टाकायचं आहे. जिल्हा तुमचा सिलेक्ट करायचा आहे, तालुका, गाव आणि ऍड करायचं आहे. अजून जर शेती असेल तर अजून शेती ऍड करू शकता. त्यानंतर पहा विविध स्त्रोतांमार्फत कुटुंबाच्या उत्पन्नाचा तपशील. आता शेतीपासून किती उत्पन्न मिळतं, आता 3 वर्षाचा दाखला काढत आहात त्यामुळे पहा 21-22, 22-23 आणि 23-24 अशा पद्धतीने दर वर्षाचं उत्पन्न इथे ऍड करायचं आहे. आता मित्र पहा शेती पासून किती उत्पन्न मिळतं तर इथे तुम्हाला 21-22 तलाठी उत्पन्न अहवाल किंवा मंडळ अधिकारी उत्पन्न अहवाल यामध्ये तुम्हाला नमूद केलेलं आहे. 21-22 मध्ये किती उत्पन्न आहे, उदाहरणार्थ 75,000 रुपये, 75,000 एंटर करा. 22-23 सालामध्ये किती उत्पन्न आहे ते एंटर करा. त्यानंतर 23-24 सालामध्ये किती उत्पन्न आहे ते एंटर करा. त्यानंतर पहा उत्पन्न व उत्पन्नाच्या स्त्रोताची थोडक्यात माहिती. आता थोडक्यात माहिती काय तर शेतीपासून उत्पन्न, त्यामुळे शेतीपासून लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही शेतीपासून किती उत्पन्न आहे, शेतमजुरीपासून, नोकरीपासून हे इथं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर पहा इथे उत्पन्नाबाबत जोड कागदपत्र मधून आपल्याला कोणतं कागदपत्र अपलोड करायचं आहे. उदाहरणार्थ पहा इथे मंडळ अधिकारी अहवाल, तलाठी अहवाल की कोणतं नगरसेवक यांचे प्रमाणपत्र ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. उदाहरणार्थ मंडळ अधिकारी अहवाल उत्पन्नाबाबत जोड कागदपत्र जोडत आहे. त्यानंतर पहा इथे मला मंजूर वरती क्लिक करायचं आहे आणि समावेश करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. समावेश करानंतर पहा या स्टेप नंतर प्रमाणपत्रामधील कुठलीही माहिती दुरुस्त होणार नाही याची नोंद घ्यावी, तरी कृपया प्रमाणपत्रातील माहिती पुन्हा पडताळणी व दुरुस्ती आत्ताच करून घेणे. त्यानंतर ओके वरती क्लिक करा. आता तुम्ही पडताळणी चेक करा, ओके असल्यास समावेश करा वरती क्लिक करा. यानंतर पहा तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन करण्यात आलेला आहे, अर्ज क्रमांक आलेला आहे. आता तुम्हाला दस्तऐवज अपलोड करायचे आहेत, ओके वरती क्लिक करा. यानंतर पहा येथे आता फोटो अपलोड करायचे आहेत. अपलोड करण्यासाठी रुंदी 160 पिक्सल, उंची 200 पिक्सल ते 212 पिक्सल असणं गरजेचं आहे. यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय. क्रॉप फोटो कसा करायचा त्याबद्दल सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. चूज फाईल करा, इथून तुमचा आयडी फोटो अपलोड करा. फोटो अपलोड झालेला आहे. यानंतर पहा महत्वाची कागदपत्र अपलोड करायचे आहे. आता पहिल्यांदा ओळखीचा पुरावा, यामध्ये किमान एक, तर यामध्ये पहा अर्जदाराचा फोटो सुद्धा आहे, आधार कार्ड सुद्धा आहे. आपल्याकडे जे आहे ते अपलोड करायचं आहे. उदाहरणार्थ आधार कार्ड, इथून सिलेक्ट फाईल करायची आहे, अपलोड फाईल वरती क्लिक करायचं आहे. जिथं फाईल ठेवलेला आहात तिथून चूज करून अपलोड करायचे आहे. खालती आधार कार्ड म्हणून तुम्ही लिहू शकता. यानंतर पहा पत्त्याचा पुराव्यासाठी किमान एक, यामध्ये आधार कार्ड, शिधापत्रिका जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही अपलोड करू शकता. उदाहरणार्थ मी रेशन कार्ड अपलोड करतोय. त्याचबरोबर आणखीन काही कागदपत्र असतील तर तुम्ही इथे अपलोड करू शकता. उदाहरणार्थ पहा 7-12 आणि 8चा उतारा सुद्धा इथून अपलोड करू शकता. यानंतर पहा इतर दस्तऐवज मध्ये वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी असेल तर तुम्ही हे कागदपत्र अपलोड करू शकता. त्यानंतर पहा वयाचा पुरावा, यामध्ये जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेत प्रवेशाचा उतारा किंवा सेवा पुस्तिका. वयाचा पुरावा नाही अपलोड केला तरी चालू शकतो, जर आपल्याकडे असेल तर अपलोड करू शकता. त्यानंतर पहा उत्पन्नाचा पुरावा. उत्पन्नाचा पुरावामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत. आयकर विवरणपत्र आहे, निवृत्ती वेतनधारकाचे बँकेचे प्रमाणपत्र किंवा अर्जदार जमीन मालक असल्यास 7-12 आणि 8चा उतारा
तलाठी अहवाल तसेच सर्कल ऑफिसर पडताळणी अहवाल. आता 3 वर्षाचा जर काढत असाल तर सर्कल ऑफिसर पडताळणी अहवाल अपलोड करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करून घ्या. त्यानंतर पहा अनिवार्य कागदपत्र. इतर मध्ये जर तुम्ही वैद्यकीय प्रमाणपत्र घेतला असाल तर वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करू शकता. तर स्वयं घोषणापत्रामध्ये इथे स्वयं घोषणापत्राचा नमुना आहे, हे तुम्ही अपलोड करायचा आहे. हा स्वयं घोषणापत्राचा नमुना डाउनलोड करून माहिती भरून अपलोड करू शकता. अशा प्रकारे सर्व कागदपत्र तुमची अपलोड करा. यामध्ये फाईलची साईज असेल 75 ते 500 KB. यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर पहा इन्कम सर्टिफिकेट 15 दिवसाच्या आत भेटून जातं. इथे तुम्हाला तहसीलदार अप्रुव्हल देतात. पहा अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करा. तुमचे दस्तऐवज यशस्वीरित्या जतन करण्यात आले आहे. कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा. आता पैसे पेमेंट करायचं आहे ₹33.60. यासाठी पुष्टीकरावरती क्लिक करा. यानंतर पहा इथे वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, IMPS थ्रू पेमेंट करू शकता. उदाहरणासाठी IMPS, पे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यानंतर पहा प्रोसेड फॉर पेमेंट. यानंतर तुम्हाला इथे QR कोड थ्रू सुद्धा पेमेंट करू शकता. पेमेंट करून घ्या. पेमेंटचा मेसेज शो होईल आणि इथे खालती डॉक्युमेंट अटॅच्ड काय काय केलाय ती संपूर्ण डिटेल्स ओपन होईल. यामध्ये आता आपल्याला याची प्रिंट काढून ठेवू शकता किंवा पुन्हा तुम्हाला बॅक डॅशबोर्ड वरती यायचं आहे. कशा पद्धतीने ते पहा. आपल्याला लॉग इन करून या पेज वरती येत आहे. मुख्य पृष्ठावरती यायचं आहे. पहा मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक, तुमच्या सेवेचं नाव, रक्कम भरल्याची दिनांक, सद्यस्थिती काय आहे ते. आता इथे पहा भरणा पावती झालेली आहे. इथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर पहा इथे आपल्याला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल 15 दिवसाचा कालावधी आहे. कोणत्या दिवशी डाउनलोडसाठी उपलब्ध होईल ते पहा. इथे प्रमाणपत्र डाउनलोड करा यासाठी डाउनलोड ऑप्शन येऊन जाईल. तर आजचा दिनांक पाहू शकता ज्या दिवशी आपण अपलोड केलेला आहात ते 10/6/2024 रोजी. आता आपल्याला दाखला कोणत्या दिवशी भेटतोय ते पाहूया. पाहू शकता मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक दिसेल आणि इथे तुम्हाला 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र तेही तहसीलदाराचं डाउनलोडचा ऑप्शन आलेला आहे. अप्लाय केलेलं होतं 10 तारखेला आणि मिळालेलं आहे 13 तारखेला. डाउनलोड वरती क्लिक करा. पाहू शकता इथे तुमचं 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र डाउनलोड झालेलं आहे.